नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. रत्नागिरीत व्यावसायिक गॅसचा तुटवडा, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स संकटात. गॅस वितरण 95% बंद, अत्यावश्यक सेवांनाच मिळणार पुरवठा. खेड दापोली मार्गावर भीषण अपघात, वॅगनर आणि पिकअपची धडक, पुण्याचे पर्यटक थोडक्यात बचावले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय, आंबा काजू उत्पादकांना मोठा दिलासा, व्याजात 2% अतिरिक्त सूट, 8,000 शेतकऱ्यांना मोठा फायदा. आणि सिंधुदुर्गात शिक्षकांचे आक्रमक उपोषण, प्रलंबित फाईल्समुळे संताप वाढला, शिक्षणाधिकाऱ्यांच्या त्वरित बदलीची मागणी. पाहुयात सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम आता स्थानिक बाजारपेठेवर जाणवू लागलाय. आजपासून गॅस एजन्सीच्या वतीनं व्यावसायिक सिलेंडरचे 95% वितरण पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. कंपन्यांकडून पुरवठा खंडित झाल्यानं एजन्सीने कठोर पाऊल उचलले असून सध्या फक्त रुग्णालय आणि अत्यावश्यक सेवांनाच गॅस सिलेंडर दिले जात आहेत. यामुळे हॉटेल, छोटे रेस्टॉरंट, खानावळ आणि कॅटरिंग व्यावसायिकांसमोर मोठं आर्थिक संकट उभं ठाकलंय. इंधन पुरवठा उपलब्ध नसल्याने अनेकांचे व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. गॅस कंपन्यांनी वितरणावर मर्यादा आणल्यानं रत्नागिरीतील अर्थचक्राला मोठा ब्रेक लागलाय. दैनंदिन खाद्यसेवा विस्कळीत झाल्या असून हॉटेल चालकांमध्ये सध्या तीव्र चिंतेचं वातावरण पसरलंय. या संकटामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर देखील भार पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून प्रशासन आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आता हा सिलेंडर संपल्यानंतर हॉटेल बंद करायची वेळ आलेली आहे आणि कामगारांचं पोट पण आमच्यावरच अवलंबून असल्यामुळे आता प्रश्न पडला की पुढे काय करायचं. त्याच्यामुळे आता काय सोल्युशन निघतंय ते बघायचं. पण आता खूप टेन्शन वाढलेलं आहे. आता काय होतंय सिलेंडरचं ते बघूया. पेण तालुक्यात सध्या गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याची चुकीची अफवा पसरली आहे. या अफवेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून वरदान गॅस एजन्सीसमोर लोकांच्या लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन एजन्सीचे मालक अरविंद जैन यांनी यावर महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलंय. यावेळी जैन यांनी सांगितलंय की सध्या केवळ व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा काही कारणास्तव थांबवण्यात आलाय, परंतु घरगुती सिलेंडरचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नये आणि गोडाऊन किंवा एजन्सीसमोर विनाकारण गर्दी करू नये. गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांनी केवळ ऑनलाईन बुकिंग करावं. त्यानंतर ते दिलेल्या वेळेत तुमच्या सोसायटीत किंवा गावात सुरक्षितपणे घरपोच वितरित केले जाणार आहे. सर्व ग्राहकांनी घाबरून न जाता संयम राखावा असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. घरगुती गॅस ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे फक्त आपल्या पेट्रोलियम मिनिस्ट्रीच्या आदेशानुसार तिन्ही ऑइल कंपन्यांनी कमर्शियल गॅसचा सप्लाय पूर्णपणे थांबवलेला आहे. परंतु घरगुती गॅस ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून डोमेस्टिक सप्लाय पूर्णपणे चालू आहे. कंपनीकडूनही कुठल्याही प्रकारचा तुटवडा नाही आहे आणि ह्या बाबतीत आमच्या कंपनीने आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की कुठल्याही प्रकारचा तुटवडा येणार नाही आहे. फक्त बुकिंगची जी गॅप आहे म्हणजे मागील सिलेंडर घेतल्यापासून 25 दिवसानंतरच बुकिंग होतं आहे. ते रिफिल गॅप जो आहे तो कंपनीने एक सिस्टममध्ये टाकलेला आहे. त्यानुसार बुकिंगनुसारच सिलेंडर गावागावात पण येतील, जे पूर्वी पण यायचे, आणि शहरातसुद्धा डिलिव्हरी चालू आहे. ती उद्यापासून मिळेल आणि उद्यापासून आपण इथे दुकानावर हे जे काय एक थोडेसे सिलेंडर जे काय आजकाल दिलेले आहेत ते उद्यापासून पूर्णपणे बंद करतो. प्रत्येकाला आपण घरी सिलेंडर देण्याचा निर्णय घेतलेला आहे आज. मी सर्व गॅस ग्राहकांना विनंती करतो की कोणीही ऑफिसला सिलेंडर घेऊन येऊ नका. प्रत्येकाने बुकिंग करावे आणि बुकिंगनुसार सिलेंडर एक बुकिंग केल्यानंतर एक 7-8 दिवसाच्या आतमध्ये सिलेंडर मिळून जाईल. काही कोणाला त्रास होणार नाही आणि जशी डिलिव्हरी ह्याच्यापूर्वी सुरू होती ती अशी डिलिव्हरी पेण शहरात आणि तालुक्यातील गावागावात सुरू राहील. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड दापोली राज्यमार्गावर योगिता डेंटल कॉलेजजवळ महिंद्रा पिकअप आणि वॅगनर कारचा भीषण अपघात झाला. पुण्याहून दापोली तालुक्यातील दाभोळ येथे पर्यटनासाठी जाणाऱ्या एका कुटुंबाची कार समोरून वेगाने येणाऱ्या पिकअप गाडीला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की पिकअप गाडी थेट 30 फूट खोल खड्ड्यात कोसळली.
सुदैवानं वॅगनर कार पुलाच्या संरक्षण कठड्याला अडकून राहिल्यानं मोठा अनर्थ टळला आणि कारमधील प्रवासी मरणाच्या दारातून सुखरूप बचावले। या कारमध्ये एका लहान मुलासह एकाच कुटुंबातील 4 सदस्य आणि चालक प्रवास करत होते। अपघातानंतर इतर वाहन चालकांनी जखमींना तातडीने खेडमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। सध्या सर्वजण धोक्याबाहेर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा पूर्ण केला। सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनांचं मोठं नुकसान झालंय। या भीषण अपघातामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा अवकाळी पाऊस, दाट धुके आणि लहरी हवामानामुळे आंबा तसेच काजू पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे। या नैसर्गिक संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या बळीराजाला मोठा आधार देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेनं एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय। बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। आंबा आणि काजू पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजामध्ये अतिरिक्त 2% सवलत देण्यात येणार आहे। या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी जिल्हा बँक आपल्या नफ्यातून सुमारे 2 कोटी रुपयांचा भार उचलणार आहे। या निर्णयाचा जिल्ह्यातील 8,280 शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार असून त्यांच्या खात्यावर ही सवलत जमा होईल। तसेच आगामी 2026-27 हंगामासाठी कर्ज मर्यादेत देखील मोठी वाढ करण्यात आली आहे। अस्मानी संकटामुळे खचलेल्या शेतकऱ्यांनी खचून न जाता बँकेच्या या सवलत योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन चेअरमन मनीष दळवी यांनी केलं आहे। सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही या जिल्ह्यातील एक शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते। आज आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्याच आंबा उत्पादक आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांवर एक निसर्गाचा मोठा प्रकोप झालेला आहे आणि यामुळे जी नैसर्गिक आपत्ती निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे आपल्या जिल्ह्यातला आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी पूर्णतः कोलमडलेला आहे। या संदर्भात शासन स्तरावर जे काही प्रयत्न करणं आवश्यक आहे त्यासाठी आदरणीय खासदार नारायणराव राणेसाहेब, पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब, आमदार म्हणून निलेशजी राणेसाहेब असतील, दीपकभाई केसरकर असतील, ही सर्व मंडळी अगदी आपापल्या पद्धतीने जे काही प्रयत्न करणं आवश्यक आहे ते सगळे प्रयत्न करत आहेत। या सगळ्यामध्ये आज या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं यासाठी जिल्हा बँकेने सुद्धा एक छोटासा खारीचा वाटा उचलण्याचा निर्णय आमच्या बँकेच्या संचालक मंडळामध्ये घेतलेला आहे। या जिल्ह्यातल्या जवळपास 8,280 शेतकऱ्यांना त्यांच्या आंबा आणि काजू पिकासाठी घेतलेल्या कर्जामध्ये 2% व्याजाची सवलत म्हणजेच सुमारे 2 कोटी रुपये हे जिल्हा बँकेच्या स्वउत्पन्नातनं त्या ठिकाणी आर्थिक मदत म्हणून देण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि यामुळे ही 2 कोटी रुपयाची आर्थिक मदत ही जिल्हा बँकेच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना ज्यांनी विकास सहकारी संस्था आणि जिल्हा बँक यांच्या माध्यमातून आंबा आणि काजू पिकासाठी कर्ज घेतलेलं आहे या शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत केली जाणार आहे। आणि त्याचबरोबर या पुढच्या कालावधीत आंबा आणि काजू पिकासाठी जी कर्ज मर्यादा होती त्या कर्ज मर्यादेमध्ये आंब्यासाठी खास करून 50,000 रुपयाने 0% व्याजदराचं कर्जाची वाढ करून ती प्रति हेक्टरी 2,75,000 रुपये करण्याचं निश्चित केलेलं आहे। सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांच्या कारभाराविरोधात शिक्षक भारती संघटना आक्रमक झाली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून वरिष्ठ वेतन श्रेणी, वैद्यकीय प्रतिपूर्ती आणि शिक्षक मान्यतेच्या शेकडो फाईल्स प्रलंबित असल्याचा गंभीर आरोप संघटनेनं केला आहे। या निषेधार्थ जिल्हा परिषदेसमोर गेल्या 6 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे। सलग 6 दिवस आंदोलन सुरू असूनही माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही दखल न घेतल्यानं शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली। शिक्षकांनी आता संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदलीची आग्रही मागणी केली आहे। प्रशासकीय दिरंगाईमुळे शिक्षकांचं मोठं नुकसान होत असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय। आता या प्रकरणावर वरिष्ठ प्रशासन नेमकी काय कारवाई करणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले। दोषी अधिकाऱ्यांवर तातडीनं कठोर कारवाई होणार की शिक्षकांचे आंदोलन अधिक तीव्र होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।
आंदोलनाची कारणं ही संपूर्ण जिल्हा आणि महाराष्ट्रालाही माहीत आहेत. खरं म्हणजे जी कामं केवळ प्रलंबित कामांचा निपटारा व्हावा म्हणून या ठिकाणी प्रशासनाला अधिक जागृत करण्यासाठी इथे हे आमचं आंदोलन सुरू आहे. आणि त्याची पूर्तता म्हणून इतकं प्रखरपणे आंदोलनं जेव्हा आम्ही बसतो, मनाई आदेश असतानासुद्धा तेव्हा आज या ठिकाणी माझ्या हातामध्ये 12 कामांची यादी मॅडमनी आत्ताच अधीक्षक मॅडम आपल्या तांबे मॅडम यांनी दिली. आमची एकूण 82 कामांची यादी आम्ही त्यांच्याकडे दिलेली आहे. त्यापैकी याच्यामध्ये एकूण 12 आहेत, त्यापैकी 4 ते 5 आमच्या यादीतील नावं आहेत. आमचीच कामं व्हावीत हा प्रश्न नाही आहे. इथे हा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे त्रस्त शिक्षकेतर कर्मचारी आहेत, या त्रस्त असलेल्या प्रलंबित कामं असलेल्या सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शिक्षक भारती हा आवाज आहे. माझा वैभववाडी, खारेपाटण, दोडमार्गवरून येणारा जो शिक्षकेतर कर्मचारी आहे त्याला गृहीत धरता उपयोगी नाही. जे प्रशासन कार्यालय गृहीत धरत होते हे कोणी काहीच करणार नाही. रस्त्यावर कोण कशाला उतरतोय? मनाई आदेश आहे, कशाला उतरणार? हे साफ चुकीचं आहे. असं नाही आहे. आम्ही आमच्या हक्कासाठी भले आम्ही जे कोण नेतृत्व करत आहोत, आमच्यावर गुन्हे झाले तरी हरकत नाही, आम्हाला आज जावं लागलं तरी हरकत नाही. या शिक्षण चळवळीसाठी आणि ही शिक्षण चळवळ जिवंत राहण्यासाठी आम्ही आमच्या न्यायी हक्कासाठी रस्त्यावर उतरणारच आणि त्याप्रमाणे उतरलेलो आहोत. रायगड जिल्ह्यातील महाड पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठीची महत्त्वपूर्ण निवडणूक प्रक्रिया उत्साहात पार पडली. या निवडीत मंत्री भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटानं आपलं राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा निर्विवादपणे सिद्ध केलंय. सभापतीपदी प्रेरणा सावंत तर उपसभापती म्हणून सुरेश महाडिक यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विजयाची अधिकृत घोषणा करत शिवसेना कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठा जल्लोष केला. माजी जिल्हा परिषद सदस्या सुषमा गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत ही संपूर्ण निवड प्रक्रिया पार पडली. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये विरोधकांचा पूर्णपणे धुव्वा उडाला असून राष्ट्रवादीचे केवळ मयूर जाधव हेच निवडून आले आहेत. मात्र सभापती निवडीत शिवसेनेनं निर्विवाद बाजी मारत महाड पंचायत समितीवर पुन्हा एकदा भगवा फडकवला. नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत असून यामुळे महाड तालुक्याच्या विकासाला आता नक्कीच मोठी गती मिळेल असा विश्वास उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. खरं तर महाड पंचायत समितीची आज सभापती आणि उपसभापतीची निवड बिनविरोध झालं, त्याबद्दल आपल्या सर्वांचेच पितृतुल्य नामदार आणि महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय भरतशेठजी गोगावले साहेब, आमच्या मायमाऊली सुषमावहिनी गोगावले, युवा नेतृत्व आणि नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य आदरणीय विकासशेठजी गोगावले साहेब, साधनावहिनी गोगावले यांच्या खऱ्या आशीर्वादाने आजची ही माझं म्हणजे ऐतिहासिक नगरीमध्ये महाड पंचायती समिती सभापती म्हणून वर्णी लागली. खऱ्या अर्थानं हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज हा आनंदाचा सोहळा आहे माझ्यासाठी. आणि खरं तर नामदार साहेबांच्या माध्यमातून आणि विकासशेठ गोगावले साहेबांच्या माध्यमातून ज्या म्हणजे लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या नामदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि विकासशेठच्या मार्गदर्शनाखाली निश्चितच आम्ही ह्या जे सभापती आहे तर त्यानुसार निश्चितच लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. पेण पंचायत समितीवर भारतीय जनता पक्षानं आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं असून सभापतीपदी स्मिता पाटील तर उपसभापतीपदी संजय डंगर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण पवार यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. भाजपचे एकूण 8 सदस्य निवडून आल्यानं पंचायत समितीवर पक्षाची एकहाती सत्ता प्रस्थापित झाली आहे. या निवडीनंतर राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा निलिमा पाटील आणि नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. गटनेते विवेक म्हात्रे यांच्यासह सर्व सदस्यांनी या निवडीला एकमतानं पाठिंबा दिला. नवनिर्वाचित सभापती स्मिता पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या संधीचे सोने करून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देण्याचं सांगितलं. गटविकास अधिकारी गजानन लेंडी यांनी सर्व सदस्यांचे स्वागत केले. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनता पार्टीतर्फे आणि वरिष्ठ नेता त्यांच्यातर्फे आम्हाला सर्वांना ही म्हणजे पक्षाने संधी दिली आहे. सगळे पदाधिकारी आपले सर्व जे निवडून आलेले पंचायत समितीचे मेंबर ते सगळे आभार मानत आहेत आमचे ज्येष्ठ नेत्यांचे, धारप साहेब, धैर्यशील दादा पाटील, रविशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व घडवून आणलं आहे.
वरतून आपल्याला आदेश येईल त्याप्रमाणे आपण काम करू आणि जनतेच्या हितासाठी सर्व काही करणार आहोत आणि सगळे सदस्य आमच्या सोबतच आहे आणि त्यांना घेऊनच आपण पुढची वाटचाल करू. आज खरंच आनंदाचा दिवस आहे. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीच्या माध्यमातून आज येथे सभापती आणि उपसभापती याची निवड झालेली आहे. भारतीय जनता पार्टीचं आज पेण पंचायत समितीमध्ये कमळ फुललेलं आहे, त्यामुळे ती एक आनंदाची बाब आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे दमदार नेतृत्व असणारे फडणवीस साहेब यांच्या आशीर्वादानं या राज्यामध्ये अनेक कार्यकर्ते काम करत असत आहेत. परंतु पेण तालुक्यामध्ये आदरणीय खासदार धैर्यशीलदादा पाटील, आदरणीय आमदार रविशेठ पाटील साहेब आणि आमचे या रायगड जिल्ह्याचे प्रमुख धारप साहेब यांच्या मार्गदर्शनाने येथील कार्यकर्ते काम करत असतात आणि आमच्या सर्व पक्षाच्या जबाबदारीनं ही जनतेने आमच्यावर दिलेली एक जबाबदारी आहे आणि जनतेचे प्रश्न आणि जनतेच्या समस्या सोडवण्यामध्ये आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन काम करू, एवढं मात्र आम्ही सांगू इच्छितो. रायगड जिल्ह्यातील रोहा पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवड प्रक्रिया अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यामध्ये सभापतीपदी विजया विनोद पाशीलकर तर उपसभापतीपदी संजय संभाजी मांडलुसकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खटवड यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसनं 6 जागा जिंकत यापूर्वीच आपलं निर्विवाद बहुमत सिद्ध केलं होतं. निवडीनंतर माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं. त्यांनी हा विजय नेते अजित पवार आणि स्थानिक नेत्यांना समर्पित केला. 1960 पासून रोहा तालुक्याने तटकरे कुटुंबावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांनी सर्व मतदारांचे आभार मानले. तब्बल 4 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पंचायत समितीला आता नवे नेतृत्व लाभले असून यामुळे तालुक्याच्या रखडलेल्या विकास कामांना मोठी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होती आहे. समाप्त होत आहे. उपस्थित सर्व सदस्यांचं आणि नवनिर्वाचित सभापती उपसभापती यांचं अभिनंदन करून आणि पुढील सर्व वाटचालीसाठी सर्वांना पंचायत समितीला शुभेच्छा देतो. रोहा तालुक्याच्या पंचायत समितीपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभापती विजयताई, उपसभापती माझे सहकारी संजय मांडलुसकर हे बिनविरोध निवडून गेलेत. रोहा तालुका हा नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे. हा विजय मी आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार आणि त्याचबरोबर तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नेते आदरणीय भाईसाहेब पाशीलकरांना आम्ही समर्पित करतो आहे. या निमित्ताने रोहा तालुक्यातील मतदार बंधू भगिनींचे सुद्धा अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो की पुनश्च म्हणजे 1960 साली पंचायत समिती जिल्हा परिषदची स्थापना त्या ठिकाणी झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत सातत्यपूर्णाने तटकरे कुटुंबियांवर रोहा तालुक्याने विश्वास दाखवला. म्हणून सभापतीपद आणि उपसभापतीपद हे नेहमीच आम्हीच सांगितलेलं की आपण पाहिलं तर रोहा तालुक्याने आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याच्यामुळे आम्ही बसू शकलो, याचा आनंद माझ्यासारख्याला निश्चितच आहे. तर आज साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आता भविष्यात काय करणार त्या बाबतीत 2 शब्द बोला. बरोबर, आम्हाला ज्या जनतेने निवडून दिलं आहे आणि ज्या जनतेने या खुर्चीवर आम्हाला सर्वांना बसवलं आहे त्यांच्या सर्व समस्या सोडवण्याचं काम आणि त्यांच्या अडचणी सोडवण्याच्या कामासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध राहू. आणि माझा एक उद्देश आहे साहेब की आपल्या या तालुक्यामध्ये घनकचऱ्याचं खूप अडचण आहे आणि मी 2 वर्षापासून प्रयत्न करतो आहे की आमच्या भागामध्ये एक शासकीय जागा आहे, त्या जागेमध्ये डम्पिंग ग्राउंडची मी मागणी केलेली आहे. आणि माझा पहिला उद्देशच तो आहे की आपला तालुका कचरामुक्त कसा होईल याकडे मी लक्ष देईन आणि त्या डम्पिंग ग्राउंडसाठी मी तुमच्या सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करीन आणि ज्यावेळेस ते पूर्ण होईल तेव्हा या खुर्चीवर बसल्याचं मला साथ सापडून होतं. रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचे श्रेय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांना दिले आहे. कर्जत तालुक्यात घारे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावत 6 पैकी 6 जिल्हा परिषद जागांवर घवघवीत यश संपादन केले. या विजयामुळे राष्ट्रवादीनं जिल्ह्यात आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. सुनील तटकरे यांनी जाहीर कार्यक्रमात सुधाकर घारे यांच्या संघटन कौशल्याचे आणि अहोरात्र घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केले. सुधाकर घारे जिल्हाध्यक्षपदी असल्यानेच कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला असून पक्षाला हे यश मिळवता आले आहे. या विजयाने विरोधकांना जोरदार झटका दिला असून आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीची पकड जिल्ह्यात अधिक मजबूत झाली आहे. रायगडच्या राजकारणात घारे यांच्या नेतृत्वाखाली पक्षानं मारलेली ही मुसंडी निर्णायक मानली जाते.
त्यांना तालुका अध्यक्ष झाले म्हणून त्यांचं यश आहे. तसं जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे झाले म्हणून जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीला यश मिळालं हे सुद्धा मला या निमित्ताने सांगितलं. पण तिथे सुद्धा कशा पद्धतीचं राजकारण होतं ते गेले वर्षभर आपण अनुभवतो. अभूतपूर्व असं यश तुम्ही मिळवलं 6-0. त्याच्याबद्दल कर्जत करायला मी असा पहिला सलाम करतो. आणि 12-10, 12-11 म्हणजे 11-2, 11-1 किंवा 10-2 काय कसं कोणाला काय गणित मांडत असेल त्याचं ते कसे मांडणार त्याला असा सलाम. रायगड जिल्ह्यातील कर्जत पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवड उत्साहात पार पडली. या निवडणुकीत परिवर्तन विकास आघाडीने आपलं वर्चस्व सिद्ध केलं असून समितीवर आता खऱ्या अर्थानं महिला राज पाहायला मिळणार आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नमिता घारे यांची सभापतीपदी तर शिवसेना ठाकरे गटाच्या चित्रा ठाकरे यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि ठाकरे सेनेचे उपजिल्हाध्यक्ष नितीन सावंत यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे परिवर्तन विकास आघाडीनं ही एक हाती सत्ता मिळवली आहे. या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष केला. महिलांना मिळालेल्या संधीमुळे स्थानिक राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचं बोललं जात आहे. दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून तालुक्याच्या विकासाला गती देण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आणि नगरपालिकेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि उपस्थित माझ्या सर्व मायबाप जनता ज्यांनी आज मला या ठिकाणी सभापती म्हणून निवडून दिलं, तर मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मनस्वी आभारी आहे. साहेब, तुम्ही बोलल्याप्रमाणे तुमचं सगळ्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे आणि त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी कामही करू. आज 3 वर्षानंतर कालावधी उलटल्यानंतर एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला या ठिकाणी बसवलं गेलं आणि नक्कीच आम्ही पारदर्शक पद्धतीने लोकाभिमुख आणि सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आमच्या जी गरीब जनता आहे, आदिवासी वर्ग आहे, त्यांना इथे कुठल्याही पद्धतीची वशिलेबाजी न करता त्यांना आम्ही अगदी त्यांचं आल्यानंतर त्यांचं काम इथं अगदी सोयीस्कररित्या केलं जाईल याची आम्ही दक्षता नेहमीच घेऊ. आणि आज या जागी मी सगळ्यांना या शुभवास्तू ठिकाणी सर्वांना आश्वासन देते की आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं काम इथं अगदी निष्ठतेने आणि त्या पद्धतीने या ठिकाणी काम केलं जाईल. सर्वांना सोबत घेऊन कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये राजकारण केलं जाणार नाही. रायगड जिल्ह्यातील सुधागड पाली पंचायत समितीच्या निवडणुकीत महायुतीनं निर्विवाद यश संपादन केलं. सुधागडच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाला सभापतीपद मिळालं असून जागृती मानकर यांची या पदी वर्णी लागली आहे. तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे संदेश शेवाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या ऐतिहासिक विजयामुळे भाजप, राष्ट्रवादी आणि रिपाई कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय. खासदार सुनील तटकरे, माजी खासदार धैर्यशील पाटील आणि मंत्री अदिती तटकरे यांनी नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शाश्वत विकासासाठी हे नवीन नेतृत्व सदैव कटिबद्ध राहील असा विश्वास यावेळी सर्व मान्यवरांनी व्यक्त केला. प्रकाश देसाई यांनी आगामी काळात जिल्हा परिषदेवर देखील भाजपचेच वर्चस्व असेल असा ठाम दावा केला. तहसीलदार उत्तम कुंभार यांनी ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली. या निवडीनंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत तालुक्यात मोठा जल्लोष केला. भाजपचाच जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष विराजमान होईल ही काळ्या दगडावरची रेघ आहे. काही तास राहिलेले आहेत, काही 15, 16, 18 तास राहिलेले असतील, पण भाजपचाच जिल्हा परिषद अध्यक्ष होईल ही काळ्या दगडावरची रेघ आहे निश्चितपणे. इथलं पंचायत समितीचं आपण बघितलं की आम्ही राष्ट्रवादी आणि भाजपची युती करून ती यशस्वी करून दाखवली. निवडणूक पूर्वीची युती होती, ती निवडणुकीच्या नंतर देखील सत्तेमध्ये देखील आम्ही त्या पद्धतीनेच केली. सुधागड तालुक्याच्या इतिहासात पहिलीच वेळ अशी आहे की भारतीय जनता पार्टीचा सभापती आज विराजमान झालेला आहे आणि त्याच्यासोबत उपसभापती राष्ट्रवादी काँग्रेसचा झालेला आहे. आज मी महायुतीमधून सभापती पदासाठी समर्पित झालेले आहे आणि खासदार धैर्यशीलदादा पाटील, मान्य श्री प्रकाशभाऊ देसाई, गीताताई पार्लेच्या, रविशेठ देशमुख, मिलिंदशेठ देशमुख, श्रीकांत ठोंबरे इतर सर्वच वरिष्ठ कार्यकर्ते यांनी सर्वांनी रात्रंदिवस मेहनत करून या पदावरती आणलेलं आहे आणि नक्कीच सर्वांना या
विकास करण्याची जबाबदारी आम्ही सर्वजण मिळून नक्की पार पाडू अशी मी सर्वांना वायू देते. युतीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आज जागृताई मानकर यांना सर्वांच्याच सहकार्याने आपण सभापतीपदी आज त्यांची एकमताने बिनविरोध निवड झाली. माझी देखील उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. आज सुधागडला बऱ्याच वर्ष सभापती उपसभापतीपद हे रिक्त होते. खऱ्या अर्थाने आज सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आमच्या सर्वांच्या सहकार्याने ज्या काही समस्या असतील, विकास कामे असतील, ते निश्चितपणे या सर्वांच्या सहकार्याने आम्ही सोडू आणि सुधागडचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध राहू असा शब्द देतो. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.